भागत नाही. कमीत कमी 3 नाही तर 5, म्हणजे या 3 आणि 5ला गाडीने फर्स्टच टाकायचं आणि जागेवर थांबवायचं. अक्षरशः ॲम्ब्युलन्स फर्स्ट टाइम एवढी पळवली जाते, हे ॲम्ब्युलन्स मध्ये बसून आणि ॲम्ब्युलन्स चालवल्यानंतर कळालं की ॲम्ब्युलन्स मध्ये बसल्यावरती माणूस खरंच त्या स्पीडला चालवतो गाडी. 100, 120, 150 पर्यंत सुद्धा ॲम्ब्युलन्स पळते. जर तुम्ही या कंपनीमध्ये येत असाल तर तुम्हाला मेडिकल करावे लागते, ते फिंगर बायोमॅट्रिक्स करावं लागतं आणि त्याच्यामध्ये कमीत कमी आहे ना 2 ते 3 तास जातात. जर मी आता तेच फेस करतोय बघा, डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन परत ते मेडिकल वगैरे करायला लागलंय. गाडी खाली करायला 2 मिनिटं लागतील, पण प्रोसेस कंप्लीट करायला कमीत कमी अर्धा दिवस तर जाऊ शकतो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत आणि आपण आहे जुलवानियामध्ये. तर आराम अजून काही केलेला नाही, पण आंघोळ तरी झाली. कारण मेवात ढाबा होता, तिथंच पाण्याची टाकी आहे जस्ट, म्हणून पहिले आंघोळ करून घेतली. कारण इथं असं गरम वाढलंय ना. सर जी गुड मॉर्निंग. और ये कितना रह गया, कितने किलोमीटर रह गया? 450 किलोमीटर है सर जी. 450 बड़ा टाइम लग गया, सुबह तो 508 दिखा रहा था. वो बॉर्डर जब क्रॉस कर रहा था ना, कांटे पे थोड़ा टाइम गया एक्स्ट्रा का. अच्छा अच्छा, चलो कोई बात नहीं. थैंक यू सो मच. लई डोकं खाल्लं यांनी. रात्रीचा फोन, सकाळी फोन, आता आहे फोन, लाईव्ह लोकेशन. इथे काय तर आता आपल्या पद्धतीने जाऊ. बोले आज 4 वाजेपर्यंत जाऊ. मॅपला दाखवताय 6चा टायमिंग आणि हा म्हणतो 4 वाजता पोहोच. काय डोकी वापरतात राव. खेचली आपण रात्रभर गाडी खेचली. एवढे खड्डे कसे रोड होते, एवढ्यातूनही गाडी पुढे आणलेली आहे. आता झालं रिलॅक्स, आंघोळ झाली, नाश्ता करूया, निवांत जाऊया. असंही पोहोचत नाही, तसंही आज पोहोचत नाही. रात्री जाऊन मुक्काम करायचा काही ना, थोडं रिलॅक्सच जायचं. बघू, चला चहा घेऊ आणि मग पुढे जाऊ. जेवायचं नंतर बघू. चला. मोठा असा कप आणि ढाबा बघू शकताय. भरपूर मोठं पार्किंग. तिथं आपली 1934 त्या साईडला समोर टाकी आहे, तिकडे ट्रेलर लागले. चहा प्यायला. चेस. चहा पिलं मस्त फ्रेश वाटते. ते मगाशी पाहिलं असं ते पार्टीवाले, अरे किती फोन करतात. म्हणजे आपण, तुम्ही निघताना GPS लावलाय मोबाईलला ट्रान्सपोर्टर, ठीक आहे, म्हणजे जे SMS आहे. आणि ही जी पार्टीवाले ज्यांच्याकडे आपल्याला मटेरियल घेऊन जायचंय त्यांचे फोनवरती पहाटे 5 वाजता एकदा फोन, 7 वाजता फोन, 8 वाजता फोन. बरं एक नाही, दोघं तिघ जण फोन करतात. अरे किती जणांचे नंबर, किती जणांचे. एकाला तर फोनवरती बोलू म्हणलं, आता मी फोन स्विच ऑफ करून झोपून जाईल. ऐसा मत करो भैया. अरे काय नको, असं एवढं असतंय का. तर पोहोचलोय मित्रांनो खलगात पर्यंत. अजूनही आपल्याला किती किलोमीटर वरतून लेफ्ट आहे, 40 किलोमीटर वरतून लेफ्ट आहे. तर खलगात मध्ये नर्मदा नदीचं एक मोठं पात्र आहे. आता पुढे आहे, अजून आलं नाही, बघू शकताय. थोडं पुढे गेल्यानंतर लागल. एवढं मोठं पात्र आहे, लागण्यासारखं. त्याला पोहोचू डायरेक्ट नाही तर खलगातला, म्हणजे खलगातच्या पुढं समोरच आहे. दाखवतो. हे कंटेनर चाललेत ना आपल्या पुढच्या गाड्या. हा बघा इथं नर्मदा ब्रिज. नर्मदा नदीचं पात्र. हर हर गंगे.
लागला आपल्याला खलगात. मगाशी जर आंघोळ करत होतो तिथं थंडगार पाण्यावाला आलं होतं बघा, मस्त अजून फ्रीजर पाणी. 10 रुपये गेलेले, 5 बाटल्या भरून घेतल्या. इकडे गरमी जास्त आहे ना, थंड पाणी फायद्याचं पडत. खालघाट टोल नाका. फास्टॅग लेन 140. चला झालाय रेड. अशी आरोची पाण्याची सोय असते तर काय बघा. आता इथं मित्रांनो जर आपल्या गाडी आता टाटा येत लागलाय थंडगार श्रीश्याम आरो पाणी, म्हणजे ना आपल्याकडे जर बॉटल असतील ना गाडीत 5-6 तर ते 20-20 रुपये घालवण्यापेक्षा हे 2-2 रुपयात आरोचं पाणी खूप फायद्याचं पडतं. म्हणजे थोडं आपल्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं पाणी प्यायला भेटतं, त्यापेक्षा फिल्टरचं पाणी जर प्यायला भेटत असेल तर काय वाईट आहे. त्यामुळं 10 रुपये गेले, 5 बाटल्या आल्या भरून, तरी बराच म्हणजे 1-2 दिवस आपले कव्हर होऊन जातात त्या. शक्यतो आपल्या गाडीमध्ये म्हणजे 5 लिटरचा मोठा आहे, त्यानंतर 2.5 लिटरची एक बॉटल आहे आणि 5 छोट्या बॉटल आहे. म्हणजे 10-12 लिटर पाणी आपल्या गाडीमध्ये राहतं, जे की आपल्या प्रवासात पाण्याचे कमतरता भागत म्हणजे कमतरता पडत नाही. हो, नाश्ता वगैरे झालाय, थोडी सुस्ती आली आहे. मला गाडी खेचूया आता. कसं आहे हौद, मस्त असा हौद. तिकडं झाडाखाली हॉटेल आणि आपली 1934 इथं पार्क. तर चला हॉटेल तिकडे आहे, नारळाच्या झाडाखाली जाऊ जेवायला. भरपूर असं थकून गेलंय आज, मनपट एक झाली आपली. आजच्या मेनूमध्ये मित्रांनो शेव टमाटर, कांदा मिरची आणि गव्हाची भाकरी. कशी टेस्ट? नमक आहे, नमक झटका आहे, झटका तरी झटका मारते. एक नंबर. 110 रुपयाला मस्त चणचणीत जेवण होतं. त्यामुळे आता सुस्ती आली 2 भाकरी खाल्यामुळं. आणि आपलं अंतर राहिलंय आता 290 किलोमीटर, 6 तास दाखवतोय. रस्ता खरंच विचित्र आहे. आणि ह्या सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे रोडची काय माहिती का, हे असं खड्डे खड्डे पॅच भरपूर मारलेले आहेत. आणि त्यातून सगळ्यात विचित्र असं आहे की इकडे एक स्पीड ब्रेकरवरती यांचं भागत नाही. कमीत कमी 3 नाही तर 5. म्हणजे या 3 आणि 5ला गाडीने फर्स्टच टाकायचं आणि जागेवर थांबवायचं. आणि मग हळूहळू म्हणजे किती पळवली का तुम्हाला येऊन परत थांबणं आहे. कारवाले मारू शकतात परत लगेच बॅक, पण मोठ्या गाडीला काय परत खड्डे मागं पुढं बघ नाही. असे प्यायचे डायरेक्ट धडधड करायचे. मध्येच चांगला, मध्येच धडधड. बरं इकडं असं फिक्स खड्डा नाही आहे की एक लाईन ते एक लाईन खराब आहे, याही लाईनला खराब आहे आणि त्याही लाईनला खराब आहे, असा हा रोड आहे. तर चला जवळपास पोहोचले आपण रतलामच्या. तर इथून आपल्याला मित्रांनो घ्यायचा राईट, कारण हा आहे बायपास रतलामचा. सरळ जातो रतलाम सिटीमध्ये आणि आपण जाऊया आता राईटने, जो की आहे बायपास. तर 4 वाजता काल निघालो होतो आणि आता 4ला
700 किलोमीटर आपण कव्हर केले. त्यातले 300 ते 400 किलोमीटरचा रस्त्याचा पूर्ण वाटोळ आहे. 24 तास 700 ते 800 किलोमीटर नॉनस्टॉप ड्रायव्हिंग करता येऊ शकते. आणि जर रोड चांगला असेल तर ऑलमोस्ट 800, 900, 1000 किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग करता येऊ शकते, तेवढं इमर्जन्सी असेल तर. सेकंड टाइम रतलामला येतो आज. म्हणजे याच्या अगोदर एकदा आलो होतो मी गेल्या वर्षी आणि त्याची एक शॉर्ट रील बनवली होती. त्यावेळेस आलो होतं ॲम्ब्युलन्स घेऊन. म्हणजे आपले शिंदे आहेत, शिंदे ॲम्ब्युलन्स म्हणजे ओळखीचे आहेत. तर ते स्वतः मालक शुभम दादा आणि मी, आम्ही 3 जण आलो होतो. तर एक आजी होते ॲक्च्युली, त्यांचं इकडं रेल्वेचं एक हॉस्पिटल आहे, तिथं त्यांचं ट्रीटमेंट होणार होतं. तर त्यांना तिकडून इकडं आणायचं होतं म्हणून आम्ही 3 जण आलो होतो. कारण त्यांचं वजन ऑलमोस्ट 120-130 किलोच्या वरती होती. पूर्ण अशी सुजली होती. तिला ट्रीटमेंटसाठी इकडे यायचं होतं. त्यावेळेस ती ॲम्ब्युलन्स घेऊन आलो होतो. तो फर्स्ट ट्रिप आणि आजची दुसरी. तर त्यावेळेस म्हणजे अक्षरशः ॲम्ब्युलन्स फर्स्ट टाइम एवढी पळवली जाते हे ॲम्ब्युलन्समध्ये बसून आणि ॲम्ब्युलन्स चालवल्यानंतर कळालं. ही ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यावरती माणूस खरंच त्या स्पीडला चालवतो गाडी. 100, 120, 150 पर्यंत सुद्धा ॲम्ब्युलन्स पळते. कारण तिला स्पीड लिमिटच नसतंय. बरं टोल पण नाही, काहीच नाही. ओनली बघाव, सायरन द्यायचं आणि पळवायचं. तर तो एक ॲम्ब्युलन्सचा किस्सा असा मेमोरेबल होता रतलामचा, जो की आहे त्याचा एक शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. काय रस्ता काय तर काय दाखव तुम्हाला या रस्त्यात. मलाच कंटाळा आलाय दाखवून. परत असं म्हणतात की मग काय नसतं ते खड्डे दाखवायचे, असंही होऊन जाते. तर मित्रांनो, राईट साईडला गेलं तर दिल्ली, लेफ्ट साईडला गेलं तर मुंबई, वडोदरा. तर वडोदऱ्यापर्यंत या रस्त्याचं तर काम झालेलं आहे, जो की मुंबई दिल्ली हायवे आहे. ठीक आहे. तर हा खूप भारी अशा रस्त्याचं काम होतं, ज्याने मुंबई दिल्लीचं रनिंग टोटली कमी होऊन जाऊ शकतं. तर बघू शकता, आपल्याला बाहेरूनच त्याचा लुक बघता येईल, कारण आपल्याला सध्या जायचं नाही आहे इकडून. त्यामुळे त्याबद्दल आपल्याला तरी काही आयडिया नाही. आपण सरळ निघालो. आता आपल्याला राजस्थान मध्ये एंट्री करायची आहे, त्यामुळे आपला रूट टोटली वेगळा आहे. टाटा एस HD+ पाहिलं का कसं आहे. त्याला म्हणतात टाटा एस वरती लोडिंग, म्हणजे बसण्याची पद्धत. हो, MP मध्ये हे नॉर्मल आहे, ही गोष्ट नॉर्मल आहे. म्हणजे आपल्या इकडं जर मटेरियलच्या गाडीमध्ये असं कोणी बसून निघालं तर हवालदाराची तर चांदीच झाली. आणि इकडं पुढे बसा, कसंही बसा आणि किती बसा. हो, या गाडीला मस्त पेंट केले, रेड व्हाईट कॉम्बिनेशन. पप्पाचं विसर्जन या ठिकाणी चालू आहे, बघू शकताय. निमजच्या जस्ट अलीकडे आपण. आणि बघू शकता खाली गणपती बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाताना. तर हे आहे नयागाव. आणि आता आपल्याला लागेल नयागावचा चेकपोस्ट, म्हणजे राजस्थान आणि MP चा चेकपोस्ट. वजन काटा आहे मित्रांनो इथं राजस्थान बॉर्डरला. निंबाहेडा. तर इथं वजन केलं जात आहे गाडीचं. हॉटेल भवानी पॅलेस. तर आता पण 110 रुपये डाळ तडका आणि 3 रोट्या. चला निघूया आता इथून. 40 किलोमीटर राहिले. The next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. सकाळचे 8:30 वाजलेत आणि जस्ट उठलोय. तर कंपनीच्या गेटवरतीच आहे.
ही कंपनी म्हणजे सिमेंटचे मोठे मोठे हे आहेत, खाणी आहेत. सिमेंट उत्खननाच्या खाणी आहेत आणि फॅक्टरी पण आहे. तर इथंच हे मटेरियल ड्रॉप करायचं होतं आपल्याला. तर रात्री 12 वाजता पोहोचलो. ऍक्च्युली एका ठिकाणी चित्तोडगडच्या बायपास तिथं रस्ता चुकलो होतो, त्यामुळे लेट झाला. 20 किलोमीटर आपल्याला त्या हायवेला मग पुढे जाऊन फिरून यायला लागलं. त्यामुळे बराच उशीर झाला, नाही तर 9:30लाच पोहोचलो असतो, 10 वाजताच्या आसपास. ही ट्रिप मस्त अशी झाली आपली. तर 2 दिवसामध्ये मित्रांनो आपल्याला या ट्रिपसाठी 6,000 रुपयाचं आपण डिझेल भरलं होतं. त्यानंतर 1,800 रुपये आपले टोल नाक्याला गेलेत आणि जेवणाचे काय 200 रुपये खर्च, असा 8,000 रुपये ह्या ट्रिपला आपल्याला खर्च आला. कारण टीपीचा खर्च मित्रांनो आपला वाचलाय. टीपी आपले ऑलरेडी काढलेले होते लास्ट ट्रिपलाच, त्यामुळे टीपीचा खर्च पूर्ण वाचलाय. आणि हे ट्रान्सपोर्टरचं बुकिंग होतं, त्यामुळे या ट्रिपमध्ये मित्रांनो कमीत कमी 12,000 रुपये आपल्याला प्रॉफिट झाले. तर चला गाडी खाली करून घेऊ. या कंपनीमध्ये माइन्स आहेत. या कंपनीची प्रोसेस मित्रांनो खूप मोठी आहे. जर तुम्ही या कंपनीमध्ये येत असाल तर तुम्हाला मेडिकल करावे लागते, ते फिंगर बायोमॅट्रिक्स करावं लागतं आणि त्याच्यामध्ये कमीत कमी आहे ना 2 ते 3 तास जातात. जर मी आता तेच फेस करतोय बघा, डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन परत ते मेडिकल वगैरे करायला लागलंय. गाडी खाली करायला 2 मिनिटं लागतील, पण प्रोसेस कंप्लीट करायला कमीत कमी अर्धा दिवस तर जाऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही येत असाल तर लक्षात राहू द्या, पार्टीशी बोलून घ्या. कारण हा त्याच्याकडे पाठवतो, तो त्याच्याकडे पाठवतो, तो त्याच्याकडे पाठवतो, याच्यामध्ये तुमचा टाइम बराच जातो. तर झाली मित्रांनो आपली एंट्री. आता वाजलेत 11:30. भरपूर अशी लेंथी प्रोसेस आहे इथली. आणि आता इथून 6 किलोमीटर पुढे माइन्सला जायचंय. SK माइन्स म्हणजे खाणीवरती. एवढा मोठा प्रोजेक्ट, तेवढ्या फॉर्मॅलिटी जास्त. आता 6 वेळा बायोमेट्रिक झालाय. त्या आधार कार्डला सुद्धा 6 वेळा बायोमेट्रिक होत नाही, पण या कंपनीच्या गेटवरती 6 वेळा बायोमेट्रिक करावं लागलं. आता जर स्टिअरिंग धरून धरून हे अंगठे मॅचच होत नसतील, त्याला काय करणार? थोडी अवघड प्रोसेस आहे. SK माइन्स इंडियन झिंक लिमिटेड म्हणून गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे काहीतरी मोठा, जिथे सिमेंट तयार होतं. पाहिलं कसं आहे. हे आहे वेटिंग रूम ड्रायव्हरसाठी. आणि इथे गाडीचे नंबर, त्यानुसार आपल्याला जावं लागतं आतमध्ये. तिथं आपण आपली गाडी लावलेली. तर गाडीमध्ये मित्रांनो हा असा स्टॉपर, म्हणजे खाली चाकाला लावलेला स्टॉपर, त्याचबरोबर हे फर्स्ट एड बॉक्स, हे त्याच्यानंतर फायर सिलेंडर आहे का, आणि आपलं सेफ्टी किट म्हणजे हेल्मेट, जॅकेट आणि शूज. तर एवढ्या गोष्टी कंपल्सरी आहेत. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये या गोष्टी लागतात, त्यामुळे गाडीत ठेवायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुमच्या गाडीमध्ये एक हेल्मेट असणं गरजेचं आहे, एक रिफ्लेक्टर जॅकेट असणं गरजेचं आहे, शूज असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे फर्स्ट एड बॉक्स ठेवणं ते पण गरजेचं आहे, आणि ठोकळा ठेवणं पण गरजेचं आहे. तर शक्यतो ह्याला काय जास्त खर्च येत नाही, नॉर्मल आहेच. 1,000 रुपयापर्यंत हे बसून जातं. तर शक्यतो आपल्या गाडीमध्ये ठेवत चला, कारण बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जेव्हा तुम्ही जाताय तर तुम्हाला याची रिक्वायरमेंट लागते. नाही तर मग तुम्हाला गेटवरती किंवा गेटच्या बाहेर कोणीतरी एखादा एजंट वगैरे पकडावा लागतो, आणि मग त्याच्या थ्रू ते घ्यावं लागतं दरवेळेस. तर तेवढं हेडॅक करण्यापेक्षा हे गाडीमध्ये ठेवलं तर कधी उत्तम, जेव्हा लागेल त्यावेळेस वापरायचं. तर हा आहे कंपनीचा मेन गेट, जिथून एंट्री होतात, इन आणि आउट. कंपनीच्या बाहेर निघालोय मित्रांनो. 4:30 वाजलेले आहेत. सकाळपासून आपण कंपनीमध्येच फिरतोय. भरपूर बेकार अशी खतरनाक प्रोसेस होती या कंपनीची.
ज्यावेळेस तुम्ही माइन्सच्या कंपनीमध्ये जाल तर मित्रांनो तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी फॉलो कराव्या लागतात. तुमचे प्रॉपर डॉक्युमेंट्स, त्यानंतर ते किट, त्यानंतर स्टॉपर, रिव्हर्स लाईट, हॉर्न, बरंच काही. तर अजूनही जेवलो नाही, आंघोळ नाही आहे, तर आता पहिलं जाऊन मेन रोडला आंघोळ आणि जेवणाची काय सोय होते ते बघू आणि इथून बाहेर पडू. तर हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे, त्यामुळे हा ब्लॉग इथंच थांबूया. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.